दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकल्याची चर्चा सुरू होती आणि अशात आता या कारखान्याबाबत सहकार क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी समोर आली आहे। या कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पत्रिकेत तसंच ज्या व्यासपीठावर हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवरून चक्क वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं नाव वगळण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। या जागी ओमकार साखर कारखाना असं कारखान्याच्या उल्लेख आहे पत्रिकेत आणि लावण्यात आलेल्या बॅनरवर तसा उल्लेख पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे आज या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। कारखाना विक्री संदर्भात पंकजा मुंडे आता काय बोलणार याकडे आता संबंध राज्याचं लक्ष लागलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, काय हा सगळा प्रकार या बॅनरमधून चक्क वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं नाव हे वगळण्यात आलंय? नक्कीच दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या कष्टाने उभारलेला पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा विक्री झाल्याची बातमीचा विक्री झाल्याचा आरोप जो आहे तो ऍडव्होकेट परमेश्वर गित्ते यांनी केला होता। अशी तक्रार देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली होती। त्यावर मागे एक सुनावणी देखील पार पडली आणि उद्या या कारखान्याच्या विक्री संदर्भातील सुनावणी होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये। आणि दुसरीकडे आज जे आहे या कारखान्याचा गलीत हंगाम पार पडत आहे आणि या गलीत हंगामामध्ये जे आहे लावण्यात आलेलं जे बॅनर आहे व्यासपीठावर, या व्यासपीठावरच्या बॅनरवरून जे आहे ते वैद्यनाथ कारखान्याचं नावच वगळण्यात आलेलं आहे, नावच गायब करण्यात आलं आहे। यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। आपण बघू शकतो की ज्या गोपीनाथ मुंडेंनी गेल्या वैद्यनाथ हयात असताना वैद्यनाथ कारखाना चालवत भाडे तत्वावर पश्चिम महाराष्ट्रातले 4 कारखाने चालवण्यासाठी घेतले होते आणि त्यामध्ये नाशिकचा एक कर्मवीर बाहुराव पाटील वाघ असा हा जो कारखाना आहे नाशिक जिल्ह्यातला, हा कारखाना देखील गोपीनाथ मुंडे यांनी चालवायला घेतला होता हयातीत असताना। आणि त्यावेळेस त्या कारखान्याचं गळीत हंगाम असताना गळीत हंगामामध्ये त्या कारखान्याची एक पत्रिका बाहेर पडली होती। त्या पत्रिकेवरती त्या कारखान्याचा असा उल्लेख कारखान्याचं नाव होतं आणि त्याच्या सौजन्ये हा भाडे तत्वावर घेतलेला कारखाना वैद्यनाथ कारखान्याने भाडे तत्वावर घेतला आहे असा उल्लेख त्या पत्रिकेत करण्यात आला होता। मात्र वैद्यनाथ कारखान्याचा गळीत हंगाम पार पडतोय आणि या गळीत हंगामाच्या पत्रिका जे आहे, ज्या व्यासपीठावर जे बॅनर उभा आहे या बॅनरवरती कुठंच वैद्यनाथ कारखान्याचा उल्लेख दिसत नाहीये। त्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे आणि या व्यासपीठावर मागेच पंकजा मुंडे यांनी स्नेहमिलन कार्यक्रम ठेवला होता। त्यावेळेस त्या म्हणाल्या होत्या की मी गोपीनाथ मुंडेंचा वैद्यनाथ कारखाना हा आत्मा आहे, मी तो आत्मा विकलेला नाहीये, तो भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिलेला आहे। जर हा कारखाना भाडे तत्वावर चालवायला दिला असता तर याचा उल्लेख कुठे ना कुठे भाडे तत्वावर आहे म्हणून असा पत्रिकेवरती आला असता, मात्र असा उल्लेख कुठेही केलेला बघायला मिळत नाही। त्यामुळे आजच्या गरीब हंगामामध्ये पंकजा मुंडे काय बोलतील याकडे संबंध राज्याचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच आकाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।